आज मी तुम्हाला माझ्या या हुडीची गोष्ट सांगणार आहे. तर चला आपण ऑफिसला जाता-जाता सांगू. ऑफिसला जाता-जाता मला समजलं, की थोडंसं पेट्रोल कमी आहे. त्याच्यामुळे आपण थेट आलेलो आहे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी. पेट्रोल भरून झालं, की म्हटलं इकडे थोडीशी आपली हवा पण चेक करून घेऊया. हवा चेक करायला गेलो ना, तर तिकडे असं वाटलं, की इकडे उभं राहू की नको राहू? कारण का खूप लाईन होती. पण म्हटलं हवा तर आपली मॅन्डेटरी आहे, कारण का हवा असायला पाहिजे. तर ह्याची जी स्टोरी आहे ना या उडीची, काल मी ऑफिसलाच म्हणजे घरी विसरलो ही उडी आणि तिकडे मोठी स्टोरी सुरू झाली. कारण का माझं जी जागा आहे ती माझ्या एसीच्या खालची जागा आहे. त्याच्यामुळे हुडी नाही वापरली तर मग प्रॉब्लेम होतो. म्हणून मग आहे ना काय केलं ना माझ्या वाईफने आणि ही इकडे माझी टीम आहे ना काम करायची ॲक्टिंग करत होती आणि त्या ॲक्टिंगच्या आपल्याला प्रसाद म्हणून एक वडापाव आणि एक समोसा मिळालेला आहे. तर स्टोरी अशी आहे, तर ती मग हुडी घरी विसरल्यामुळे ना आम्हाला वी-फास्ट करावी लागली माझ्या ऑफिससाठी आणि हे बघा काय खतरनाक व्ह्यू आहे ना आणि तुम्हाला माहिती आहे आता किती वाजलेले आहेत? हे आता वाजलेले आहेत रात्रीचे 2:30 आणि बघा मुंबई अजूनही चालू आहे आणि ही हुडी आणि त्याच्यामुळे त्या वी-फास्टचे मला ₹116 द्यायला लागले. त्याच्यामुळे मी हुडी कधीच आज काढली नाही आणि गपचूप थंडीमुळे ना ही मला घालून